महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कला मंच ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कला मंच ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार तानाजी सावंत, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वातावरणातील प्रदूषणाचं प्रमाण वाढल्यानं वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसह प्रदूषणीय आपत्तीमध्ये वाढ होत आहे। त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। प्रारंभी सांस्कृतिक कला मंचच्या वतीनं कीर्तन, भारूड, गोंधळ आणि पोवाडा या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। कीर्तनकार प्रकाश खांडगे, मानसी बडवे, शैलजा खांडगे, योगेश चिकटगावकर, शाहीर प्रवीण जाधव यांचा सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी तसंच सर्व मान्यवरांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पावली केली। प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव एम डी सिंह यांनी प्रास्ताविक केलं तर आभार संजय भुसकुटे यांनी मानले।